आरतीचं ताट घेऊन त्या अधिकाऱ्याची आरती करून बोल बेटा खरं बोल तू प्रश्न खाल्ले का की त्याला गुदगुल्या गाऊन विचारतात अध्यक्ष महाराज की असा गुदगुल्या गाऊन विचारायचा अरे बोल बेटा तुझं काय म्हणणं आहे असं आपण करतो का? आज उत्तरात आपण काय म्हणताय 15 जून 2026 रोजी आदेश दिला 8 दिवसात अध्यक्ष महाराज एवढं आपल्या राज्याच्या शिक्षण पद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करू नका की 8 दिवस 15 तारखेपासून कोणालाच मोजता येत नाही, सीओला मोजता येत नाही, अधिकाऱ्यांना मोजता येत नाही आणि उत्तर देताना मंत्री महोदयांना मोजता येत नाही. संबंधित दोन्ही सदस्य ते तर म्हणाले मी शपथ घेऊन सांगतोय, शपथ. माननीय सदस्य बबनराव लोणीकर ते सांगताय की 1 वर्षापूर्वी सीओंकडे बैठक झाली, व्हिडिओ दिले. आता फक्त प्रश्न एवढाच आहे की चौकशी करण्याचा SOP काय असतो? चौकशी करणे म्हणजे काय? का आरतीचं ताट घेऊन त्या अधिकाऱ्याची आरती करून बोल बेटा खरं बोल तू प्रश्न खाल्ले का की त्याला गुदगुल्या गाऊन विचारतात अध्यक्ष महाराज की असा गुदगुल्या गाऊन विचारायचा अरे बोल बेटा तुझं काय म्हणणं आहे असं आपण करतो का? अध्यक्ष महाराज आज जांच का मतलब किसी पे नहीं आएगी आज, इसका मतलब जांच. तपास म्हणजे काय अध्यक्ष महाराज? नाही मंत्री महोदय, म्हणून मी तुम्हाला माहिती देतोय की निलंबन म्हणजे शिक्षा नव्हे. निलंबन त्या लोकांना दिलं जाते जसं आरोपी आपण ठेवतो, पण एखादा आरोपी बदमाश असेल तर तो अंडाकृती बॅरेकमध्ये ठेवला जातो, तो गुन्हेगारच आहे. पण आपल्याला लक्षात आलं हॅबिच्युअल आहे, धोका आहे, तर त्याच्यासाठी अलग. आता यांच्यासाठी मला माहिती आहे तुम्ही अशा गुन्हेगारांना पोटाशी लावत नाही आणि पाठीशी ठेवत नाही असा माझा समज आहे, पण तो खरा आत्ता करायचा आहे, आत्ता करावा लागेल तुम्हाला. आणि म्हणून तुम्ही अध्यक्ष महाराज ताबडतोब निलंबन म्हणजे शिक्षा नव्हे, चौकशीवर प्रभाव होऊ नये म्हणून निलंबन आहे. आणि म्हणून आता तुम्ही बीडीओला निलंबित करा, मग पहा तुम्ही 8 दिवसात चौकशी अहवाल येते की नाही. हे जे थट्टा आहे ना सभागृहाची थट्टा हे बंद होईल. तुम्ही एकच शब्द वापरा की आम्ही आता निलंबित करून मग चौकशी करतो. पहा 8 दिवस नाही, उद्या सकाळी अहवाल येईल. आणि जेवढे पैसे दिले की नाही, माझ्या इकडे जागं होतं भाऊ, सर्वाच्या घरी जाऊन जाऊन पैसे त्याच्या बापाला द्यायला जाऊ. हे असे पैसे गरिबाचे जे घेणारे लोक आहे ना, मंत्री महोदय तुम्ही या संदर्भात निलंबन हाच पर्याय आहे, दुसरा पर्याय नाही. आणि म्हणून तुम्ही घोषणा करावी निलंबनाची. मंत्री महोदय